हे असं सगळं ते साफ केलं जातं। हे बघा, मग त्याच्या ज्या दांड्या आहेत, सुकलेलं जे काय आहे, अशा पद्धतीने केलं की सगळं हा कचरा खाली पडून जातो। मोहर पण येतोय, बरोबर? मोहरच आहेत हे सगळे, हे सगळे मोहरच आहे। ओके, मग आता हे गळून पडतील, हे गळून पडतील जर हे काढले नाहीत तर। मग ह्याच्यासाठी आपण हे जे आता दांड्या शिल्लक राहिल्या, ह्याला फ्रूट सेटिंग नाहीये, ते काढून टाकलं, हे काढून टाकलं, हे इथलं काढून टाकलं, हे इथनं काढून टाकलं। आता जो नवीन जे होतं हे सगळं आपण काढून टाकलं। आता हा टिकेल, हे सगळे पडून जातील आणि हे टोकावरचे हे जे बारीक मण्यांसारखे जे दिसतात ते टिकायला खूप कठीण जातात, सगळे टोकावरच आहेत। आता हे जे आहेत हे टिकतात, हा सिंगलच आहे, पुंजक्यान नाही आहे, त्यामुळे हे झाडलं मोकळं होतं। हे पण इथे पण एक सेटिंग आहे इथे। आता हे जरी हे चांगलं आहे, हे टिकणार, हे पडून जाईल। हे सुद्धा असं हलवलं तर त्याच्यात फुलं सगळी पडून गेली। तर इथे पण हा जर आपण बघितलं तर ह्याच पद्धतीचे इथे पण आहेत, हेच साईज। हे आपण जर काढून टाकले सगळे हे, तर हे आहे इथे काय, हे चांगले राहतील, कारण हे पडणार। आणि हे काय होतं नंतर, हे बघा आता ही जशी इथे ही पिवळी पडायला लागली, तसं नंतरच्या पुढच्या टप्प्यात जसे जसे पुढे दिवस जातील तसं हे पण पिवळं होऊन जातं। टोकावरची जी इथे पुंजक्याने आलेली जी असते ती टिकत नाही। नमस्कार मंडळी, आज आपण आहे ना महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन येणार आहोत। म्हणजे आता आंब्याचा सीझन चाललेला आहे। कोकणातला आंबा म्हटला तर जगामध्ये एक नंबर आहे। तर मोहर जो असतो तर त्याची काळजी कशी घ्यायची, म्हणजे संगोपन कसं करायचं, की कणी असते तर त्याची काळजी घेणं गरजेचं आहे, त्याबद्दल आपण पूर्ण माहिती घेणार आहोत। आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ आहे ना आपल्या शेतकरी मंडळीपर्यंत पोहोचवा, जेणेकरून आपले जे शेतकरी मंडळी आहेत तर त्यांना हा व्हिडिओ आहे ना उपयुक्त ठरणार आहे। तर इथे तुम्ही बघू शकता, इथे आहे आंब्याची बाग आहे, हापूस आंब्याची बाग आहे। तर इथे बारीक कैरी बघू शकता, हे बघा कणी आहेत। आणि त्याचबरोबर आहे ना या इथे नवीन मोहरसुद्धा येतो आहे। तर जुना मोहर जो खराब होतो त्याची काळजी कशी घ्यायची आहे, म्हणजे नवीन मोहर जो येणार आहे तर त्याची काळजी घेणं गरजेचं आहे। तर इथे आपले हे शेतकरी मंडळी आहेत। आणि ज्यावेळी आहे ना आपल्या ह्या बागेमध्ये सुरुवात होते, राखांगी इस्टेट रूणमध्ये, तालुका लांजामध्ये, तर जेव्हा शुभकार्याची सुरुवात होते तेव्हा गोड पदार्थाने केली जाते। तर पहिला व्हिडिओ कोणी बघितला नसेल तोही बघा। आणि आज मस्तपैकी गोड पदार्थाने सुरुवात करणार आहे। यांची ही पद्धत मला खूप आवडते। नमस्कार मंडळी, नमस्कार। तर यांचा आपण एक व्हिडिओ बनवलेला, म्हणजे तेही ह्या व्हिडिओमध्ये आहेत, पहिल्या व्हिडिओमध्ये नक्कीच बघा तुम्ही। यांची पद्धत मला खूप आवडते। तर मंडळी कुठलंही शुभ कार्य करत असाल, आंबा असो काजू असो, तर तुम्ही गोड पदार्थाने सुरुवात करा, जेणेकरून आपल्या शेतीमध्ये चांगली भरभराटी हो, आपल्या सर्व मंडळींना चांगलं फळ मिळू दे आणि जे कार्य हाती घेतलेले आहे ते पार पडू दे। तर आज आपण पूर्ण माहिती घेणार आहोत। तर इथे बघा ना मोहर किती आलेला आहे, त्याचबरोबर मोहर जो सुकला आहे त्याबद्दल आहे ना माहिती घेणार आहोत। आणि नवीन मोहर येतो त्याबद्दल पण पूर्ण माहिती घेणार आहोत। बराच मोहर आलेला आहे। तर आपले हे भाऊ आहेत, नमस्कार।
नमस्कार. आपलं नाव कसं? मी राजेश पटवर्धन. आपण जे पहिले व्हिडिओ बनवले त्याचा रिस्पॉन्स कसा होता? जे पहिले आपण बनवले आहेत व्हिडिओ, तर अख्ख्या भारतामधून असंख्य फोन येत आहेत. म्हणजे जे मी सगळे नोट डाऊन केलेत कोणाकोणाचे आलेत फोन, तर आजपर्यंत जवळपास 850 ते 900 फोन अगदी वरती कन्याकुमारीपासून खालती ते अगदी इकडे बंगाल असेल कुठेही. आणि गमतीचा भाग म्हणजे जे अन्य भाषिक आहेत, म्हणजे तमिळ असतील किंवा कन्नड असतील, ते त्यांच्या भाषेत बोलतात, आपण आपल्या भाषेत बोलतो. आणि तुम्ही सुनील माळी हे जे एक यूट्यूबसाठी एक मोठं ब्रँड झालेलं आहे, त्याच्याशी आम्ही पण जोडलं गेलो, त्याचा आम्हाला अभिमान वाटतो. धन्यवाद. आणि तुमच्यामुळे आम्हाला लोकांपर्यंत सहजी पोचता येतं आहे. आपले सगळे विचार, आपली सगळी कामं त्यांच्यापर्यंत आपल्याला पोचवता येत आहेत. त्याबद्दल विशेष सुनील माळी वोग याचा फर्मचं याचं एक मोठं नाव पण होऊ द्या आणि आम्ही धन्यवाद देतो. आणखीन एक असं की आपण जे आता इथे रखांगी इस्टेटमध्ये आहोत, ते मालक ह्यांचे सलीमभाई आहेत, त्यांनी हे आपल्याला स्वीट पाठवलं आहे आणि त्यांचा आपल्याला खूप सपोर्ट असतो ह्या बागेमध्ये. जेव्हा त्यांनी असं सांगितलेलं आहे की तुमचं जे काही शूटिंग करायचं असेल ते आमची बाग ही तुमचीच आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही फ्री हँड तुम्हाला जे काही करायचं असेल, शूट असेल, त्याचे काय तुम्हाला करायचं असेल, त्यांच्याकडनं विशेष अजून काही आपल्याला सपोर्ट हवा असेल तरी ते त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे सलीमभाई रखांगी आणि ही आपली सगळी टीम यांचे मी खूप आभार मानतो. इथली जी कामं सगळी ज्यांच्या देखरेखीखाली होतात ते आपले हे पाडवे भाऊ आहेत, पाजवे भाऊ आहेत. आणि ही आपली सगळी टीम आहे, ही सगळी काही लोकल मंडळी आहेत, काही बाहेर आहेत. तर हे सगळे अतिशय उत्तम प्रकारे काम करतात आणि जेवढं काम ते चांगलं करतील तरच आपण जे सांगितलेलं असतं तर त्याचा रिझल्ट दिसेल. आणि पाजवे भाऊ आणि ही सगळी मंडळी जी जानसे इथे काम करतात आणि रिझल्ट्स खूप चांगले दिसतात. त्यामुळे ह्याही सगळ्या मंडळींचे खूप खूप आभार. तर भाऊंचा एक स्वभाव मला आवडतं की व्हिडिओ तर बनवायचा आहे, त्याचबरोबर जी मंडळी काम करतायत त्यांनाही पुढे घेऊन यायचं आहे, जेणेकरून त्यांचेही चेहरे जगासमोर आले पाहिजे. तर आज आपण महत्त्वाचा व्हिडिओ बनवणार आहोत, कारण की आता हापूस आंबा म्हटला तर जगातला 1 नंबर हापूस आंबा आपला कोकणातला, तर त्याबद्दल आपण पूर्ण माहिती घेणार आहोत. तर आज कुठला विषय असणार आहे? आज आपल्यामध्ये जे विषय आहेत आज ह्याच्यामध्ये की एक आत्ता मोहर पूर्ण येऊन झाला आहे, पालवी पण आले, मोहर आलाय, हवामान एकदम सूट आहे, अजून मोहर येत आहेत, किंवा जी पालवी पोपटी झाली किंवा जरा डार्ककडे वळले त्याच्यातनंही मोहर येत आहेत. आणि आता आपण रिफ्लावरिंग ह्या विषयान ड्रॉपिंग हे 2 विषय असणार आहेत. आणि झाडाची आज जे झाडणी म्हणतो आपण, मोहराची झाडणी वगैरे, याचं थोडं आपण प्रात्यक्षिक बघणार आहोत. आणि असलेला मोहर किंवा रिफ्लावरिंग किंवा फळाची क्वालिटी, फळाची डेव्हलपमेंट, क्वालिटी आणि डेव्हलपमेंटसाठी तर आपण ह्या सगळ्या त्याच्या 2 टप्प्यामध्ये आता आपण त्याच्यात आपण काही डेमो पण बघणार आहोत आणि त्याची सविस्तर माहिती पण घेणार आहोत. आणि ह्यातनं काय येईल माहिती नाही. आधी ह्याच्यात सगळी ताकद खर्ची पडली हे फळं देण्यात, बरोबर ना? तर मग आता ही टिकवता आली पाहिजे. हा नक्की मार्चमध्ये आंबा मिळेल, भले कमी असेल. आता जो काही दिसतोय तो जास्तीत जास्त कसा टिकवता येईल आपल्याला, हे आपल्याला आता महत्त्वाचं आहे. मग जो नकोय, जो फुकट गेलाय, तो आपण काढूनच टाकू, पाठवूनच, की जेणेकरून तिथनं परत मोहर येता कामा नये. हां, या दृष्टीनं आपण ते करूया. आता मला तो सिकेटर दे. आधी की हे झाड थोडं हलवून घ्यायचं, म्हणजे ह्याच्यात जे काय असं सुकलेलं बिकलेलं जे आहे ते पडून जाईल. माहिती ना, आपण हलवणी करतो. हां, ते एक दोघांनी फक्त जरा ते करा, आधी हलवा, दोघांनी करा, हलवून घ्या. आता आपण जे पहिलं करणार आहोत ते मोहर सुकलाय, मोकळा झालाय, पण त्याच्यामध्ये आता दव पडतो किंवा हे जे सुकलेले मोहर असतात, फुलं असतात, ते तिथे चिकटून बसतात, मग ते फळाला डाग देतात किंवा तिथे बुरशी वाढते किंवा त्याच्यावरती अळी निर्माण होते. तर ते होऊ नये म्हणून आपण ते एक हलवणी टिपळणी असंही एक म्हणणं आहे. आणि मोहर झाडणी, तर आपण आता मोहर झाडणी कशी करायची ते आता प्रात्यक्षिक आपण बघतो. ओके, हा जो मोहर आहे हा सुकलाय, हा नकोय आपल्याला आता, तो आपण काढणार आहोत. पण आधी झाडं कशी, म्हणजे मोहरातली जी फुलं आहेत जी चिकटून बसतात तिथेच राहतात, हे असं सगळं ते साफ केलं जातं. हे बघा, मग त्याच्या ज्या दांड्या आहेत, सुकलेलं जे काही आहे
अशा पद्धतीने केलं की सगळं हा कचरा खाली पडून जातो. ओके, म्हणजे नको असलेला जो मोहर खाली पडून जातो, सुकलेला आहे तो. सुकलेला आहे तो. नाही तर तो जर तिथे चिकटून राहिला तर तिथे बुरशी, अळी सगळे त्रास खूप वाढतात. ओके. बरेच मंडळींना हा प्रश्न पडलेला असतो की आता हे झाड हलवलं जात आहे पण फायदेसाठी केलं जात आहे हो. की नको असलेली जी मोहर आहे हो. तो आता खाली पडला जातोय. होय. पण काय होतं की मोहर हलवला तर जिथे कणी आहे हो. ती पडू शकते का? नाही, ह्याच्यातली अशी आपण जोरात म्हणजे त्याला हेलकावे बसतील किंवा त्याला जोरात वारा जसा वादळी वाऱ्यासारखं असतं तसं आपण करत नाही. जस्ट थरथरल्यासारखं असतं. ओके. व्हायब्रेशन कसं त्या टाईप मध्येच हे असतं. त्यामुळे ना मोहराला कुठचा प्रॉब्लेम येत ना कणीला किंवा कुठच्याही गोष्टीला अडचण येत. ओके, मग जो नवीन मोहर असतो त्यालाही काही त्रास त्यालाही होत काही नाही? प्रॉब्लेम येत नाही. असे ओके. गदा हलवलं तर मात्र मोहर तुटणं किंवा गणी गळणं हे सगळं होऊ शकतं. ओके, म्हणजे नॉर्मली असं केलं जातं, हा हलक्या हाताने करायचं का? हा हलक्या हाताने ते केलं जातं. म्हणजे ते काय होतं हे सगळं गेल्यामुळे ही जे कणी आहे हे सगळं मोकळं होतं. नाही तर ह्याच्यात इथल्या ह्याच्यात ते फुलं ही चिकटून राहतात वरनं पडलेली. मग तिथेच ते राहणार, दवामुळे ते चिकटून बसतं. मग ते जे सुकलेली फुलं असतात त्याचा डाग ह्या फळांना बसतो. ही जशी फळं मोठी होतील तसं त्या फळांनाही डाग खूप वाढत जातो आणि इथेच ते राहिल्यामुळे बुरशी पण वाढते आणि त्याची ही जी देठं आहेत त्याच्यावर अटॅक होतो त्या बुरशीचा आणि ही फळं गळून पडतात. ते होऊ नये म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपण करत असतो. ह्या पद्धतीने जे आहे ते असं हलवलं की ते सगळं पहिलं निघून जातं. ह्याच्यात आधी ऑलरेडी एकदाची हलवणी करून झाली आहे. जर खाली बघितलं तर तुम्हाला ते सगळा हा चढा पडलेला दिसेल. हे जे सगळं आहे ही फुलं जुनी पडलेली त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येतील. ओके, म्हणजे एवढं नुकसान झालेलं आहे? नाही, नुकसान नाही. हे सगळं साफसफाई त्याची केलेली आहे. आणि हे असे जे असतात मोहराच्या दांड्या वगैरे त्या पण ह्याच्यामध्ये पडलेल्या आहेत अगोदर. ओके, मग हे कधी हलवायचं असतं? हे मोहर सुखायला लागला, पहिला मोहर पिवळ्या रंगाचा असतो, मग तो ब्राउनिश कडे वळतो. मग तो ब्राउनिश कडे वळला की त्याचं असं हलवणी सुरू करतो. आता हा जो मोहर सुरुवातीला चांगला येतो सुरुवातीला, ओके, तर वातावरण बदलत जातं त्यावेळी मोहराची पूर्ण वाट लागून जाते, नुकसान होतं शेतकऱ्याचं. तर ह्याची काळजी कशी घेणं गरजेचं? आपण फवारणीच्या माध्यमातून सगळ्या ह्या गोष्टी करतो. ओके, त्याचे शेड्यूल्स कसे असतील काय असतील आता आपण एक थोड्या वेळात त्याच्याही वरती बोलू. आता आपण हा जो आता ह्याच्यामध्ये इथे कैरी पण आहे आणि इथे हा मोहर आलाय. आता हा जर मोहर वाढला तर ही सगळी ड्रॉपिंग होईल आणि ह्यातनं येणारा जो मोहर आहे, हा मोहर जो आहे त्याच्यात फ्रूट सेटिंग किती होईल हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. आणि जरी झालं तरी हा आंबा मग मे महिन्यात जातो, मग त्याला तेवढा रेट मिळत नाही. ओके, आता इथे पालवी आली आहे, मोहर पण येतोय, बरोबर? मोहरच आहेत हे सगळे मोहरच आहे. ओके, मग आता हे गळून पडतील? हे गळून पडतील जर हे काढले नाहीत तर. मग ह्याच्यासाठी आपण हे जे आता दांड्या शिल्लक राहिल्या ह्याला फ्रूट सेटिंग नाहीये ते काढून टाकलं, हे काढून टाकलं, हे इथलं काढून टाकलं, हे इथनं काढून टाकलं. आता जो नवीन जे होतं हे सगळं आपण काढून टाकलं. आता त्याच्यात जे नवीन मोहराचे मुख दिसतात हे वाले, इथे बघा हा हिरवा बारीक एक ठिपका दिसतो, हा नवीन येणारा मोहर आहे. मग तो नखाने असा काढून टाकायचा. ओके, आता काय होतं की नवीन मोहर येतोय हा आणि हा पहिलाचा आलेला मोहर आहे, कणी झालेली आहे, चांगली कैरी झाली आहे बारीक, तर हा पण मला पाहिजे, तर हा पण पाहिजे, ते शक्य नाही होणार, तसं कधीच शक्य होणार नाही. त्यामुळे दोन पैकी एकच राहील. आणि आपल्याला हे पहिलं असतं आगपचं, त्याला पैसे चांगले होतात. मार्च आणि एप्रिल मध्ये हा आंबा मिळू शकतो, त्यामुळे हेच ठेवायचं, हे काढून टाकायचं. ओके, आता हे जे मी पाडलं असतं किंवा तोडलं असतं हे आणि मागून जो येणारा मोहर आहे त्याची काही गॅरंटी नसते. ओके, आणि तो तयार झाला तर तो मे महिन्यापर्यंत जाऊ शकतो. ओके, मग शेतकऱ्याचं मोठं तिथे नुकसान होऊ शकतं. आता हे जसे आहे हे, तर हे पण आपण असे काढून टाकतो. ह्याच्यात काहीच नव्हतं. इथे आपण बघितलं त्याला दाणा म्हणजे फ्रूट सेटिंग आहे, फळ दाणा आहे, ह्याच्यात काहीच नाही. तर ह्याच्यातही हे मोहर दिसायला पहिले जिथे वांझे मोहर असतात किंवा ज्याच्यात फ्रूट सेटिंग होत नाही तिथेच पहिला रिफ्लावरिंगचा म्हणजे हे रिफ्लावरिंग दिसायला लागतं मोहर हे नवीन आलेले. आणि आठवड्याभरानंतर मग इकडे ज्याच्यात फ्रूट सेटिंग झालंय त्याच्यात आठवड्याभरानंतर नवीन मोहराचं म्हणजे रिफ्लावरिंग जे आपण म्हणतो ते दिसायला सुरुवात होते. ओके, मग हे जर जेवढं आपण लवकर काढून टाकू तेवढे ह्या फळांची ही चांगली राहील की जिथनं
त्या ठिकाणाहून नवीन मोहर म्हणजे रिफ्लॉवरिंगवालं येण्याचं प्रमाण कमी राहील. जसं तुम्ही मगाशी सांगितलं की आता इथे कैरी असते हां, तर आपण हा मोहर काढून टाकतो हां, पण आता इथे कैरी नाहीये, या इथे कुठेच नाहीये, तर हा ठेवला असता तर फायदा झाला असता, मे पर्यंत आपल्याला माल मिळाला असता. नाही, पण हे जेवढे मोहर वांझे आहेत ज्याच्यात फ्रूट सेटिंग झालं नाही त्याच्यातले जर मोहर ठेवले तर फ्रूट सेटिंग झालेलं आहे त्याच्यातही ते डबल फूट सुरू होते, रिफ्लॉवरिंग सुरू होतं. ओके. आणि जसे पहिले भरपूर मोहर आलेले होते तसेच परतही तसेच येतात आणि कुठच्याच धड पोषण होत नाही ना त्या सेटिंगचं ना नवीन आलेल्या मोहराचं. कारण पहिले मोहर देऊन झाडाचं ताकद बरीचशी खर्ची पडलेली असते. जरी आपण काही त्याला पाणी माध्यमातनं म्हणजे जमिनीतनं काही त्याला फिडिंग केलं, स्प्रेइंगमधनं काही फिडिंग केलं, न्यूट्रिएंट असतील, NPK असतील, काय असतील, तरी ते तेवढे पुरेसे असत नाही. ओके, म्हणजे ही गोष्ट शेतकऱ्याला बरेच मंडळींना माहित नाहीये, त्यामुळे नुकसान होतं. आणि हे जेवढं आपण काढलं जाईल, आता हे झाड छोटं आहे, जर झाड मोठं असेल तर आपल्याकडे ही वेगवेगळ्या प्रकारची टूल्स आपण जी नेहमी आपण व्हिडिओमध्ये पण आहेत त्याचा वापर करून आपण मोठ्याही झाडांचं हे आपण करू शकतो की जेणेकरून आपलं नुकसान वाचू शकतं. ओके, मग तुमच्या माध्यमातून म्हणजे जी तुम्ही माहिती देताय त्या माध्यमातून तुम्ही आपल्या शेतकऱ्यांना तर मदत करतायत, त्याचबरोबर नुकसानापासून तुम्ही वाचवतोय आपण. नक्कीच आपण ते मुळात जेवढं हे धोके आधीपासून माहिती असतील तर पुढचं होणारं शेतकऱ्याचं नुकसान हे कमीच होतं. कारण की मी एक शेतकरी आहे, माझी अपेक्षा असते की झाड हलवायला नको असलेला जो मोहर असतो ना त्याबद्दल माहिती नसते. आपण काय विचार करतो, आंबा येईल एप्रिल मे महिन्यामध्ये वाट बघतो, मग तोपर्यंत आपलं नुकसान भरपूर झालेलं असतं. मग त्यावेळी आपल्याला कणी पण मिळत नाही, हाताला फक्त 4-5 पेटीच आंबा मिळतो. बरोबर, खूप नुकसान होतं. कारण हा जर पहिला माल टिकवता आला आत्ताचा तर शेतकऱ्याला 4 पैसे नक्की चांगले होतील. जर हे अशा पद्धतीचं काही झालं आणि हे जर कंट्रोलच्या बाहेर गेलं तर आपल्या अडचणी, शेतकऱ्याच्या अडचणी खूप वाढतील, त्याचे लॉसेस भरपूर राहतील. ते होऊ नये यासाठीच आहे आपण एका कॉन्सेप्टने काम करतो, एका प्रोग्रामने काम करतो. आपल्याला सगळं माहिती पाहिजे की पुढे आपण काय काय टप्प्यानुसार की आता मोहर आला, आता कसा येतोय, त्याची ताकद कशी आहे, आणखीन काय काय होणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी जर माहिती असतील, संभाव्य येणारे पुढच्या महिन्याभरात जर धोके आज माहिती असतील तर आपण ते प्रिकॉशनरी सगळ्या गोष्टी आपण मेंटेन करू शकतो की जेणेकरून डबल फूट हा एक मोठा विषय. आज आपण फक्त तुडतुडा, थ्रीप, अळी ह्याच गोष्टींवर जास्त लक्ष केंद्रित करतो ते कंट्रोल करण्यासाठी. जसं हे महत्त्वाचं आहे सगळ्या गोष्टी, थ्रीप, तुडतुडा म्हणजे अळी, कीटक, बुरशी कंट्रोल करणं, तेवढंच वांजा मोहर न येणं, रिफ्लॉवरिंग आणि फ्रूट ड्रॉपिंग आणि फ्रूट क्वालिटी ह्याही गोष्टींवरती तेवढंच महत्त्वाचं लक्ष दिलं पाहिजे आपल्याला. बघा मंडळी, इथे कणी आहे आणि इकडे भरपूर होते छोटे छोटे नवीन पालवी तर होतीच, त्याचबरोबर मोहर पण होता इथे भरपूर. भाऊंनी काढला आहे, हे बघा, हा पूर्ण काढावा लागतो. त्याबद्दल मला माहिती नव्हती, तुम्ही सांगितल्याबद्दल धन्यवाद. तर मंडळी, अधिक माहिती पाहिजे असेल ना आंब्यांबद्दल तर तुम्ही राजेश भाऊंना तुम्ही फोन करू शकता, कॉन्टॅक्ट करू शकता. आता हे जे वरच्या भागाचं जे आहे ते कट करण्यासाठी आता आपण जिथे माणसाचा हात पोचू शकत नाही किंवा हे जे सगळं आहे, आता हा जर मोहर बघितला आपण तर ह्याच्यात कुठेच फ्रूट सेटिंग नाही आहे. ओके, तर तो आपण मागणंच जर काढून टाकला तर त्याचा आपल्याला उपयोग खूप चांगला होईल. जसं आता मगाशी आपण मोहर बघितला तसाच ते आहे. ही अशी वेगवेगळ्या प्रकारची टूल्स आता आपण जर वापरली तर इथे 2 ते 3 कणी असते तर आपण हा ठेवला असता. मग त्यातलं जे नवीन आलंय तेवढंच फक्त आपण काढलं असतं, बाकीचं आपण ते तसंच ठेवलं असतं. ओके, म्हणजे याच्यामुळे काय होतं की बाकी आता हे काढलं तर बाकीचे जे कणी आलेत त्यांना तो फायदा होऊन जाईल, बाकीच्यांना वाढ चांगली मिळेल, जे मिनरल्स आहेत ते सगळे त्यांना मिळून जातील. हे पण एक याच्यामध्ये महत्वाचे अवजार आहेत हे. आता इथे पण तसंच झालंय की हे आपण मुळासकटच आपण काढून टाकू. त्याच्यात मोहर आहे, फक्त मोहर आहे. पहिला मोहर बाद झालाय आणि पुढच्या ह्याच्यात आलाय. मग ते कधी समजतं की पहिला मोहर बाद झाला? ते जेव्हा हे जे मोहर आहेत हे मोहर फुललेल्या अवस्थेत असतात, मग ह्याला फुलं असतात सगळीकडे, मग हे सुकत जातं. त्याच्यात मग इथे कुठे ना कुठे अशा प्रकारचे फ्रूट सेटिंग दिसतं. हे बारीक असतं, मूग वाटाणा टाईपचं, ते लक्षात येतं. आणि ज्याच्यात काही नसतं हे सगळं
झडून जातं, ओके. हे सगळं पडून जातं. त्याच्यात लक्षात येतं की ह्याच्यात काही फ्रूट सेटिंग नाही आहे किंवा काही मोहर एक वेगळ्याच पद्धतीचे दिसतात की त्याच्यात फ्रूट सेटिंग दिसतच नाही. म्हणजे ते जवळ जाऊन बघण्याची पण गरज नाही, लांबूनच लक्षात येतं. ओके. मग आता हे जे भाडचे आहेत ना, तर ह्यांना पुढे काय त्रास नाही ना? हां, हे जर हे राहू शकतात, पण असं फक्त टोकावर जर असे 10-12च्या संख्येने असतील या भागामध्ये हां, असे हे राहू शकतात. आता हे गळून जाईल. ओके. हे जर इथे सगळे 10-12 असते तर ते एकही टिकला नसता. टोकावरचा एकही हा टिकत नाही, सगळे पडून जातात. असं ह्याच्यामध्ये हे जेवढं आपण करत जाऊ तेवढं आपल्याला रिझल्ट्स खूप चांगले दिसतील हे कणी टिकण्याच्या माध्यमातून. हे 2 प्रकार बघितले. ज्याच्यात फ्रूट सेटिंग आहे त्याच्यात आलेले मोहर आपण काढून टाकले आणि ज्याच्यात फ्रूट सेटिंग नाहीये ते आपण सगळ्या सहितच काढून टाकलंय. ते ह्या पद्धतीने हे 2 प्रकार मध्ये आपण हे केलं पाहिजे. ही काळजी घेणं गरजेचं आहे, फार गरजेचं आहे. नाहीतर नुकसान होऊ शकतं खूपच. शेतकऱ्याचं. हे ड्रॉपिंग झालं तर सगळं गेलंच खूप. हे आणि हे 100% ड्रॉपिंग होतंच, यातलं मॅक्झिमम ड्रॉपिंग होतं. आता आपण थोडंसं आतमध्ये जातोय जेणेकरून झाडांची स्थिती काय आहे ते बघणार आहोत. तर बघा इथे पण एक कणी आहे, इथे काहीच नाही आहे. तर हे बाकीचं काढलं तरी चालेल? नाही, दाखवतो. आता आपण काय करणार आहोत की मगाशी बघितलं तसं इथे फ्रूट सेटिंग आहे आणि इथे याला मोहर सुरू झालाय डबल फूट. ओके. पण मी काय म्हणतो, आता बऱ्याच मंडळींना वाटेल की ही पालवी आहे, हो, मग इथे गोंधळ होऊ शकतो. नाही, इथे मोहरच असतो तो. बऱ्याच शेतकऱ्यांना माहितीही असतं. आणि जरी पालवी असली तरी ती काढूनच टाकायची तिथनं. हे मोहरच असतात, पालवीचं शक्यतो असत नाही इथनं. नाही, पण असा नवीन जो शेतकरी असेल शहरातून आहे ना, गावाकडे आला आणि त्याला तांब्याचं काहीतरी करायचं आहे, पण बघताना असं वाटतं की ती पालवी आहे, मग राहू दे म्हणून ठेवतो, मग तिथे नुकसान होतं. नाही, इथनं आलेलं काही असेल ते काढून टाकायचं. हा एकच ठेवायचं. हे काढून टाकलं तरी चालेल या पद्धतीने, नाहीतर हे गळून पडणारच आहे पुढच्या काही काळात. ओके. ते गळून पडतं, ते गळून पडतं, त्याचा कलर चेंज होतो आणि होऊन जातं. आता हे जर बघितलं तर ह्याच्यात फ्रूट सेटिंग इथे आहे एक, तर आता हे पण टिकवलं पाहिजे. सेम तसंच हे सगळं ह्या पद्धतीने काढून टाकायचं मोकळं. परत ह्याला डबल म्हणजे परत 4-8 दिवशी ह्याच्यातनं परत सुरू होतं, ते परत एकदा ते हात काढावा लागतो आपल्याला. आता ह्याच्यात जर एक बघितलं तर ह्याच्यात कुठेच फ्रूट सेटिंग नाही आहे. तर मग हा टाळीसहित इथल्या मधल्या भागासहित आता आपण असं हाताने तोडू नाही शकत? तोडू शकतो, पण झाडाला मग इंजुरी जास्त होते आणि आपल्याला काढायलाही जरा जड जातं, कारण हे हार्ड असतं. बोटं आपली दुखू शकतात आणि कट चांगला बसणार नाही. मी दाखवतो तुम्हाला तेही. आता मी काय म्हणतो, तुम्ही ते कट करताय ना, आता मी असं ओढला तर इकडून ही साल निघू शकते, त्याला निघू शकते, साल निघाली तर इंजुरी होऊ शकते, झाडाला त्रास होऊ शकतो त्याचा. आणि हे जर बघितलं तर एक वेळेच्या दृष्टीने सुद्धा एकदम शार्प कट येतो. हा बघा, एकदम आणि बिना त्रासाचं. जर का हे मी मोडायचं म्हटलं तर हे बघा, हे असं होतं, असं होणार ते. म्हणून त्यापेक्षा जर असं मारलं तर वेळही वाचेल आणि कामही फाईन होईल, चांगल्या प्रकारे होऊन जाईल. आता ह्याच्यात जर बघितलं तर ह्याच्यात आत्ता नवीन सुरू झालाय, नवीन यायला लागलाय. हा बघा इथे हा नवीन मोर. आता ह्याच्यात काहीच हे आहे, पण हे पिवळं पडायला लागलंय, हे निघून जाणार हे. आणि बादही आहे ती. मग हे टाळीसहितच जर आपण काढून टाकलं. ओके. तर ही बाद आहे. ह्याच्यात फ्रूट सेटिंग ते आहे, हे बाद आहे, ते पडणारच आहे. काहीतरी त्याला इफेक्ट झाला आहे, कुठेतरी आपण लागलं असेल किंवा कोणी कीटकांनी खाल्लेलं असू शकतं हे, तर हे पडणारच आहे आणि इकडे कुठेच नाहीये. ओके. आता हे जवळ होतं म्हणून आपल्याला समजलं. वरती असेल तर मग कसं होणार ते? मग बाकीचं आपल्याला ते कळून येतं कणी हे असलं तरी. ओके. मग आता ह्याच्या जागी आहे ना अजून इथे 4-5 असते, याचं इन्फेक्शन झालं होऊ शकलं असतं, पण ते फवारणीच्या माध्यमातून कंट्रोल करता आलं असतं. ओके. आणि हे आता बघितलं तर हे आता काढून टाकलंय, इथे आपण काढून टाकलंय. ते मग अजून एक मागे मारला की नक्की आता ह्याच्यातनं परत फूट यायला खूप वेळ जाईल किंवा येणारही नाही. ज्या पद्धतीने जर कल्टारचं प्रमाण म्हणजे पॅक्लोबेट्रोझॉल जे म्हणतो त्याचं प्रमाण जर अतिरेकी असेल, जास्त प्रमाणापेक्षा झाडाच्या कॅपॅसिटीपेक्षा जर जास्त वापरलं गेलं असेल तर ह्यातनं सुद्धा मोहर येईल. पण नसेल, कमी असेल किंवा योग्य पद्धतीत असेल तर हे प्रमाण कमी राहील किंवा इथनं यायला. जर इथनंच जर मोहर काढून टाकला, जिथनं सुरू झाला तर इथनं जर सुरू झाला, इथनं जर फक्त मोहर काढला असा, तर इथनं 4-5च्या संख्येने
मोहर बाहेर पडेल. हम्म. मग परत त्याला हे होईल, त्याच्यात झाडाची ताकद जास्त खर्ची पडेल. म्हणून हे आपण टाळीसहितच जर काढून टाकलं तर पुढचा येणारा मोहर एक तर उशिरा येईल आणि तेवढ्या ताकदीने येणार नाही आणि प्रमाणात कमी प्रमाणात राहील, की जेणेकरून एक 8-10 दिवसानंतर परत एकदा असाच एक राऊंड घेतला तर मॅक्झिमम आपलं ते काढलं गेलेलं काढलं असेल. ओके, आता आंबा म्हटलं, हापूस आंबा म्हटला तर 1 वर्ष 8 करून येतो. हो. बरोबर. हो. आता हा इथे कमी प्रमाणामध्ये लागलाय, हो. तर पुढच्या वर्षी लागेल? नाही, जिथे आता कोकणामध्ये म्हणजे कुठेही गेलात तरी आता पॅक्लोबेट्रोझॉल म्हणजे कल्टार आपण जे ब्रँड नेम म्हणतो, पण आपण त्याला पॅक्लो म्हणू, त्यातला घटक जो आहे पॅक्लोबेट्रोझॉल, तर त्याला शॉर्ट फॉर्ममध्ये पॅक्लो म्हणतात. ते पॅक्लो घातल्यामुळे दरवर्षी मोहर येतो आणि झाडाची सिस्टीम चेंज होते. ओके. सगळ्या ह्या गेल्या 30-35 वर्षांमध्ये हे बेसुमार म्हणजे हे कल्टार आपण वापरतोय, पॅक्लोबेट्रोझॉल वापरतोय आणि त्याचं गेल्या 5-10 वर्षामध्ये वापरण्याचं प्रमाण हे बेसुमार झालं आहे. तर ते प्रमाण कुठेतरी कमी होणं किंवा त्यातनं चांगलं निष्पन्न होणं, ह्या सगळ्या गोष्टी आपण करणार. आपण त्याच्यावर आपण चर्चा करणारच आहोत. फक्त हे आता आपण ह्या पद्धतीने बघतो. तर आता इथे सुद्धा हे बघितलं तर हे नवीन मोहर आलेले आहेत, तर हे आपण काढून टाकूया, कारण ह्याला चांगल्या प्रकारच्या कैऱ्या पकडल्या आहेत, त्यामुळे हे आपण काढून टाकू. मोठ्या झाडांमध्ये थोडी अडचण येऊ शकते, थोडं मागे पुढे मी सगळंच ते काढलं जाईल नाही जाईल, मोठ्या झाडांमध्ये असं होऊ शकतं. पण ही जी आपली सगळी टूल्स आहेत का आपल्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सगळ्या ही टूल्सचा आपण म्हणजे त्याचा डेमो आपण प्रत्यक्ष बघितलेला आहेच, तर ते बघून आणि हे करून तर आपण ह्या पद्धतीने मॅक्झिमम करू शकतो. आता ही जी आली आहे ती इथे जर हाती काढायला गेलो तर वेळ जास्त जातो आणि इंजुरी होते, हे नीट कापलं जात नाही. हे जर बघितलं तर त्यापेक्षा जर कटरने कापलं तर जास्त चांगला उपयोग होईल. हे पण तसंच आहे, ह्याच्यातनं जर इथेच काढलं तर अडचण होईल, मी परत तिथनं जास्त संख्येने बाहेर येईल. त्यापेक्षा जर काढून टाकलं तर नवीन नको. मग आहे हीच त्याची जी फूड सेटिंग आहे तो खूप चांगल्या प्रकारे टिकून जाईल. आजची तारीख आहे 12 जानेवारी 2025. तर आता हे कटिंग करणं गरजेचं आहे का फेब्रुवारीमध्ये केलं तरी चालेल? नाही, हे जेव्हा जी स्टेज असेल, दिवस कुठचेही असोत, रिफ्लॉवरिंग दिसलं की ते काढायचं. जे वांझे मोहर आहेत ते दिसले की ते काढायचे. ओके. हां, ते दिवस कुठचेही असोत. मग ही कुठली स्टेज आहे आता? नाही, हे आता हा साधारण नोव्हेंबरमधला हा मोहर आहे आणि आता त्याला हे नोव्हेंबरमध्ये यायला सुरुवात झालेली. आता हा साधारण सागरगोटा किंवा 2-3 काबुली चणे एकत्र केल्यावर जेवढं येईल तेवढं ह्या फळाचा साईज आहे. गावठी बोर म्हणतो आपण ह्याला. तर ह्याची जर लाईफ काढलं ह्याचं तर साधारण हा नोव्हेंबरच्या 15 तारखेपासून 20 तारखेपासून मोहर सुरू झाला आहे. तो आज जवळपास 1.5-2 महिन्याचा होत आला आहे, 1.5 महिन्याचा, तेव्हा ह्या साईज आला आहे. हे जर बघितलं तर हा टिकवणं आता फार महत्त्वाचं आहे आणि फार गरजेचं आहे. तरच मार्केटमध्ये चांगले उत्पन्न मिळू शकते. हा मार्चमध्ये आंबा निघू शकतो, जेणेकरून मार्च-एप्रिलमध्ये त्याचे चांगले पैसे होऊ शकतात. जर हे राहिलं नाही आणि नवीन मोहर आलं तर पहिलं ड्रॉपिंग झालं, त्याच्यावर केलेला खर्च वाया झाला स्प्रेच्या माध्यमातून. आणि आता जो नवीन मोहर येईल त्याच्यात फ्रूट सेटिंग किती होईल किंवा झालं तरी ते किती टिकेल, किती राहील, आणि हा जरी राहिलं काही तरी ते सगळं मे महिन्यात जाईल, की तेव्हा रेट फारच कमी असतं. आता निसर्ग बदलत चाललेला आहे. नोव्हेंबरपासून ते आता 13 जानेवारी 2025 पर्यंत वातावरण बदलते, बारीक बारीक पाऊस पण पडतोय, त्याचबरोबर आता गेले 4-5 दिवस मळब येत आहे. त्यांनी काय परिणाम होऊ शकतो झाडावर? ह्याच्यामध्ये रिफ्लॉवरिंगचं पर्सेंटेज वाढतं ह्या स्टेजमध्ये. त्याच्यानंतर जे कीटक आहेत, म्हणजे तुडतुडा असेल, थ्रिप्स असेल, अळी असेल, त्यांचंही प्रमाण खूप वाढतं. गेले 4-5 दिवस असं क्लाउडी आहे, धुरकट वातावरण आहे, क्लिअर नाही आहे, हवा नाही आहे, वारा जो आपण म्हणतो तसं नाही आहे. शिवाय थंडीचंही प्रमाण थोडं कमी झालं आहे. त्याच्यानंतर हलका दव आहे, म्हणजे असा दव असं पानांवरून पडताना कसा दिसणार नाही, पण हलका दव आहे, ओलसटपणा. ती जी फुलं सुकतात ती चिकटून बसतात आणि त्याच्यावर बुरशीचाही उपद्रव खूप वाढतो. हवामान क्लिअर नसलं की ह्या सगळ्याही म्हणजे पेस्ट फंगसचा अटॅक भरपूर प्रमाणात वाढतो. आणि स्पेशली गेल्या काही वर्षांमध्ये थ्रिप्स हा कंट्रोलच्या बाहेर झाला. कंट्रोल करणं फार कठीण होत चाललेलं आहे. त्यामुळे आपल्याला त्याच्यावर जास्त लक्ष ठेवून या इनिशियल स्टेजला, नाजूक अवस्थेत
ह्या नाजूक अवस्था आहेत, नाजूक स्टेजीस आहेत, तर तेव्हा आपल्याला त्याच्यावरती प्रॉपर कंट्रोल करता आला पाहिजे ह्या संदर्भात. बरेच मंडळी नैसर्गिक पद्धतीमध्ये वापर करतात, म्हणजे कल्टार वगैरे टाकत नाही, पॅकलो टाकत नाही, पण बुरशीसाठी यांना फवारणी करतात. तसं तुम्ही सांगितलं की वातावरण बदललं की खूप नुकसान होऊ शकतं, पण मार्केटमध्ये बरेच मंडळींना स्वस्तामध्ये आंबा पाहिजे असतो, पण बॅकग्राऊंडमध्ये जी शेतकऱ्याची मेहनत आहे ती दिसत नसते. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? कारण की आता बरेच नुकसान होतं आहे इथे. एक कणीला इथे जपावं लागतं आहे. आता 1.5-2 महिन्याचा कणी आहे हा, त्याला जपावं लागतं आहे. तर मग आता स्वस्तामध्ये पाहिजे असतात, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही, स्वस्त की महाग हा विषय पुढचा असतो. जर का स्वस्त करत बसलो, शेतकऱ्याचं नुकसान होऊ नये हे नक्कीच आहे, किंवा त्याला औषधंही चांगली मिळावीत हे नक्कीच आहे. पण मुळातच आता औषधांच्या किमती भरमसाठ वाढत चालल्या आहेत, शेतकऱ्याचा खर्चही वाढत चालला आहे. पण त्या हिशोबाने आंबा क्वांटिटीमध्ये पण निघत नाही आहे. आणि जे काही शेतकरी आज आपली प्रॅक्टिस करत असतो, म्हणजे जे काही सगळ्या गोष्टी करत असतो, त्याने आंबा क्वालिटीवाला निघत नाही. कुठचीही खायची गोष्ट, कुठचीही असो, फळच असं नाही, कुठचीही गोष्ट जर चांगल्या क्वालिटीची असेल तर त्याला दरदाम नक्कीच चांगला मिळतो. मग तो मार्च असून दे, एप्रिल असून दे किंवा मे महिना असून दे. आणि गेल्या काही वर्षांचा जर अनुभव लक्षात घेतला तर मे महिन्यामध्ये हापूस आंब्यामध्ये खराबीचं प्रमाण, म्हणजे स्पेशली 10 मे नंतर आंब्यात खराबीचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. आणि मॅक्झिमम लोकांकडे हा 10 मे नंतरचाच आंबा प्रचंड प्रमाणात असतो, की जो हे रिफ्लावरिंग न सांभाळता आल्यामुळे जो माल येतो तो सगळा नंतरच्या टप्प्यातच असतो. त्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान भरपूर होतं आहे. जर का हे नीट असं काही टिकवलं तर त्याला नक्कीच त्यातनं 4 पैसे मिळू शकतात, की जो चांगला असू शकतो. क्वालिटीवर आपण भर कमी देतोय. म्हणजे शेतकरी आणि त्याचबरोबर ग्राहक ह्या दोघांनी एकमेकांना समजून घेतलं तर नक्कीच चांगलं उदरनिर्वाह पण होऊ शकतं. आणि जे जी पिढी आहे, पुढची पिढी येणारी आहे या क्षेत्रामध्ये, तेही या क्षेत्रामध्ये येऊ शकते. असं कर, हां, कळलं? सुटून जातील ते. आता ह्याच्यात नाही आहे तर हा इथेच काढून टाक, ह्याला नाही आहे काढून टाक, असं करत कर. हां, तो कटर आहे ते जवळच आहे, कापून टाक. या तू दाणावाला जो आहे त्याच्यात जो येतोय तो तू काढ. आता तू शूटिंग कर. आता हे जे आपण बघतोय ते आता काम सुरू झालंय, ज्याच्यात फ्रूट सेटिंग नाहीये किंवा फ्रूट सेटिंग आहे आणि त्याच्यातूनही मोहर येतोय, तर ते कसं कापलं आता आपण मगाशी जे बघितलं त्या हिशोबाने सगळंच कापलं जातंय. तुमचा किती वर्षाचा अभ्यास आहे हा गेले 20 वर्ष आपण ह्याच्यामध्ये आहोत, 20-22 वर्ष. आणि स्पेशली हे प्रूनिंग जो विषय आहे तो साधारणपणे गेली 12 वर्ष आपण म्हणजे तसं 15 वर्ष आपण त्याच्यावरती अभ्यास करतोय. फयान जेव्हा आलं त्या फयान वादळापासून काही ना काही आपण प्रूनिंग ह्या संदर्भात काही ना काही करायला सुरुवात केली. पण 2015 पासून आपण एका कॉन्सेप्टने, प्रूनिंग कॉन्सेप्ट एक आपला बनवलेला आहे, कोणाची कॉपी नाही. हे आपण अनुभव आले, जे काय आपण प्रयोग केले, अनुभव आले, त्यातनं एक आपण सिस्टम तयार केली. त्या सिस्टमच्या माध्यमातूनच आता हे सगळं आपण काम करतो. आपले हे भाऊ आहेत ना, पटवर्धन भाऊ, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे ना नामांकित व्यक्ती आहे. 90% मंडळी आहेत ना, जे व्यापारी आहेत, पटवर्धन भाऊंना ओळखतात की यांचं काम कसं आहे. नाही ना रे, काम करायची शैली एकदम पूर्ण वेगळी आहे यांची, आणि बारकाईने लक्ष देतात. हे वाटलं ते आता हे जे इथे कापलेलं आहे यातनं मोहर पण येऊ शकतो. आता येऊ शकतो. अजून एक 15 दिवसांनी त्याला कुठे ना कुठे त्याला डोळे आहेत, तर त्यातनं मोहर येऊ शकतो. तो एकदा परतचा काढला की मग ह्याला नंतरच्या टप्प्यामध्ये पालवी येईल. ओके, तर मंडळी जसं भाऊने सांगितलं, डोळे म्हणजे काय, हे बघा, हे पुढे आहे ना, हे डोळे इथे कट केलेले आहे त्यांनी, आणि ह्या डोळ्यातून नवीन पालवी येऊ शकते, मोहर येऊ शकतो. सुरुवातीला मोहर येणार, एकदा मार्च महिना उजाडून गेला म्हणजे होळी झाली की मग त्यातनं पालवी येते. हे पण काढ. हे आता जे पडलंय हे आपण जे बघतो ते परत आता मुदामध्ये टाकणार. हां, ते आतमध्ये टाकणार की त्याच्यामुळे झाडाला हे कंपोस्ट होईल आणि झाडाला खत होईल. म्हणजे पूर्वीच्या काळी एक म्हण होती की ज्या झाडाचं त्या झाडाला द्यावं. जे वेस्ट आहे, जे वेस्टेज आहे
हे सगळं हे तर वेस्टेज आहे हे ते त्या झाडाचं त्या झाडाला द्यावं. यावर्षी थ्रिप्स तुडतुडा ह्याचं प्रमाण किती आहे, जास्त आहे का कमी आहे? आता कमी होतं पण आता वाढायला सुरुवात झाली. ओके, जसं जसं पेरी लागत जाईल किंवा फळधारणा होत जाईल. हां, आणि यंदा काय झालं की हवामान खूप अनुकूल होतं, हवामान स्वच्छ होतं, सगळं होतं, त्यामुळे कीटकांना वाढण्यासाठी तेवढं हवामान अनुकूल नव्हतं. वाढीसाठी किंवा झाडासाठी ते खूप चांगलं होतं. ओके. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडतायत. मग तुडतुडा थ्रिप्स कुठे लपतात या झाडामध्ये? आतमध्ये पानांमध्ये कुठे लपतात? दाखवा. आता असं हे जे आहे ते ह्याच्या पानाच्या मागच्या बाजूला इथे लपतात किंवा ह्या मागच्या हे जो पाठची बाजू आहे त्याच्या पाठी ते लपून बसतात. असं आता इथे काही ना काही प्रुनिंग केलेलं आहे, त्यामुळे जे गच्च झालेले असतात एकदम असं एकदम जे झालेलं असतं बऱ्याच ठिकाणी आपण बघतो त्यांना आता हे सुटसुटीत आहे, त्यामुळे ह्याच्यात त्यांना लपायला खूप संधी कमी मिळते. असं जेव्हा एकत्र असं खूप पालेभरू जेव्हा झालेलं असतं किंवा पॅक्लोबेटोझाल वापरल्यामुळे अशा झाडांच्या ज्या वेली येतात खाली तर त्याच्यामध्ये ते असं खूपच पालेभरू असतं, तर त्याच्यात ते लपून बसण्याचं तुम्ही किती जरी फवारणी केलीत तरी त्याच्यात तो लपून बसतो. आणि ह्या सगळ्याही कीटकांना निसर्गाने किंवा देवाने एक देणगी दिली की ते डॉर्मंट होऊ शकतात तेवढ्या वेळेत, त्यांच्यावर इफेक्ट होत नाही. आणि औषधाचा इफेक्ट फवारणी आज समजा केली तर आठवड्याभराने औषधाचा इफेक्ट कमी झाला की ते परत ऍक्टिव्ह व्हायला सुरुवात करतात. ओके, तर ऊन असेल तर तिथे राहत नाही का? राहत नाही, उन्हात राहत नाही. ओके, म्हणून आपण जे प्रुनिंग कॉन्सेप्ट जो बनवलाय तो ह्या संदर्भाने आहे की हवा आणि सूर्यप्रकाश झाडामध्ये खेळता कसा राहील की जेणेकरून हे रोगराई पण कमी होईल आणि डेव्हलपमेंट पण झाडाची चांगली राहील. ह्या पद्धतीने आपण ते केलंय. तर आता आपण हे बघतो की एक एक काढण्याचं काम आता परत सुरू आहे. ते आता कसं काढलं गेलं, आता इथलं बघा, हे इथलं काढलं गेलंय, त्यामुळे हवा मोकळी झालेली आहे आता तिकडची. आणि आता इथलं कापलं गेलं, इथे फ्रूट सेटिंग आहे, त्यामुळे इथे जे आलं होतं ते सगळं काढलं गेलंय, इथेही काढलं गेलंय. हे जे दांड्या आहेत त्या पडून जातात, नंतरच्या टप्प्यात सुकतात आणि हे पण पडून जातात. म्हणजे एकदम बारकाईने लक्ष द्यायचं आहे. हा, थोडं फक्त आंबा व्यवसाय जी झाडं करायचा असेल खूप तर. मोठी आहेत 80-100 वर्षांची किंवा ही, तर तिथे थोडं एवढं फाईन होत नाही काम, कारण तिथे जरी हत्यारं ही असली उंचीची, म्हणजे साधारण 20 फुटापर्यंत 15-20 फुटापर्यंत ही हत्यारं काम करतात, तरी अशा मोठ्या झाडांमध्ये जरा अडचणी होतात की तेवढं फाईन काम होत नाही. पण इतरपेक्षा जास्त झालं तरी फळ टिकण्याचं प्रमाण 70-80% नक्कीच राहतं, जे आज सगळंच निघून जाणार असतं. हे आहेत पाजवे साहेब, बरेच वर्ष झाले आंबा या क्षेत्रामध्ये आहेत, त्यांना पण बरीच माहिती आहे की मोहर नको असलेला काढायचा कधी, त्याचबरोबर पालवीची काळजी कशी घ्यायची, सगळी माहिती यांना पण माहिती आहे. आणि ते स्वतः मेहनत करत असतात. हा, ह्या आपल्या रखांगी स्टेटमध्ये ही जी आपली सगळी मंडळी आहेत, या मी एक टीम आहोत. आणि हे सगळे स्वतःचं असल्यासारखं काम करतात आणि फाईन कट, कोणाच्याही चेहऱ्यावर बघाल हसू चेहरा असतो, असा अंगावर पडलंय काम किंवा डोक्यावर पडलंय म्हणून काम करायचं किंवा असं म्हणत नाही, एक आनंदाने काम करतात. त्यामुळे काम करायलाही आम्हाला सगळ्यांना मजा येते आणि त्याचे रिझल्ट्सही खूप चांगले दिसतात. ही सुद्धा माणसंच आहेत, झाडं जरी असली तरी ती पण सगळी माणसंच आहेत. तर माणूस एकमेकांशी हसून खेळून जसं काम करतो तसंही इथे त्या झाडांबरोबर हसून खेळून काम केलं जातं, त्यामुळे झाडांकडनं पण पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळतो आणि रिझल्ट्स खूप चांगले दिसतात. त्यामुळे हे आहेत पाजवे साहेब. नमस्कार. पटवर्धन साहेबांबद्दल तुम्ही काय सांगाल की आज ते या क्षेत्रामध्ये म्हणजे आंबा प्रुनिंग म्हणजे छाटणी, त्याचबरोबर झाडांची काळजी कशी घ्यायची त्याबद्दल त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? ह्या वर्षीपासून त्यांनी जे आम्हाला जे सांगितलं त्याच्याबद्दल खरोखर एक नंबर आहे ते काम. कारण का मी स्वतः करत होतो परंतु तेवढा अनुभव मला नव्हता, पण ते जेव्हापासून ते आले तेव्हापासून मला आणखीन अनुभव आला. आणि त्यांच्या जे सांगण्याने आणि जे खरोखर जी वस्तुस्थिती करायला पाहिजे आपल्याला शेतकऱ्यांना, ती वस्तुस्थिती आम्ही सुरुवात केली त्यांच्या सांगण्यामुळे. त्याच्यामुळे आज जे किती वर्ष झाली त्याला? आता हे वर्षच आहे जवळजवळ. ह्या वर्षापासून पटवर्धन साहेब आले आणि त्याने आम्हाला जसं सांगत गेले तसं ते मग आम्ही त्या पद्धतीने करत गेलो. आणि त्याचा रिझल्ट जे आज दिसतंय हे आहे. आणि ह्याच्यामध्ये पण कामं भरपूर असतात, म्हणजे कुठलं कधी काय काढायचं, मोर कधी छाटणी करायची किंवा कसं करायला पाहिजे आपल्याला, आणि केवढी कणी झाली
त्याच्यानंतर त्याला औषधं जी फवारण्या आहेत त्या पद्धतीच्या त्या पण कराव्या लागतात. इथं जो आत्ता आलेला फळ सर्व तर जर हे मोर आलेला आत्ता येतोय ते जर नाही काढला तर ती फळं सर्व गळून जातात. त्याच्यामुळे ती काळजी आम्हाला घेणं गरजेचं आहे. मग तेव्हाची परिस्थिती आणि आताची परिस्थितीमध्ये किती फरक झाला आहे? खूप फरक आहे. म्हणजे तेव्हा एक तरी पण जमीन आसमानचा फरक आहे. तेव्हाच्यामध्ये आम्ही एवढं लक्ष देत नव्हतो, कारण का फवारणी केली की विषय संपला, चला सोडा. आता तसं नाही. आता सगळं निरखून अभ्यास करायला लागतो की कुठल्या झाडामध्ये काय आहे, तुडतुडा आहे, अली आहे, कीड आहे किंवा ट्रिप्स आहे हे सगळं बघून कर. नंतर मग ते पण आम्ही कसं बघतो की हा मोबाईल आहे बघा, हा आमच्याकडे मोबाईल आहे. एक मी तुम्हाला सॅम्पल दाखवतो. बघा मंडळी, ह्या सर्व गोष्टी आहेत ना, आपले पटवर्धन भाऊ आहेत ना, हे सगळं सांगत असतात की थ्रिप्स त्याचबरोबर तुडतुडा कसा ओळखायचा की आपल्या झाडांवर येतो तेव्हा. त्याचा नाही आहे ना, नाही त्याचा आहे. आहे. याचंही हे बघा, हे असं हलवणी करायची की याच्यामध्ये दिसतं आपल्याला कीड कुठे असते, तुडतुडा पण आता याच्यामध्ये आहे नाही, काय फवारणी झालेली आहे त्याच्यामुळे याच्यावरती काय नाही. तर पूर्ण डिटेल कुठले कुठले रोग याच्यावरती असतात ते पूर्ण मोबाईलवरती ह्या स्क्रीनवरती आपल्याला समजतं. तुडतुडा, कीड, पुन्हा थ्रिप्स हे सगळं याच्यामध्ये दिसतं स्क्रीनवरती. पण आता याच्यामध्ये तसला काय प्रकार आहे नाही, कारण आत्ताच 4 दिवस झालेले फवारणी झाले. त्याच्यामुळं हा प्रकार आत्ता अजून नाही. एक 15 दिवसानंतर नवीन जर मोर आला तर त्याच्यामध्ये ते येऊ शकतात, परत होऊ शकतं. जसं मोबाईलवर आपण बघतोय, तर भाऊ याच्यासाठी ऑप्शन कुठला आहे का की आता सर्वसामान्य माणूस असेल, शेतकरी असेल, त्याकडे असा अँड्रॉइडवाला मोबाईल नसेल, मग त्याला थ्रिप्स त्याचबरोबर तुडतुडा बघायचं असेल तर कसं बघावं लागेल? ते मोबाईल आता जनरल सगळ्यांकडे अँड्रॉइड असतातच, नाहीतर हातावर जरी हे केलं. पूर्वीच्या काळी जेव्हा मोबाईल नव्हते तेव्हा हातावरच सगळ्या ह्या गोष्टी अशाच होत्या. फक्त आता हाताच्या ऐवजी मोबाईल आले, त्याच्यावरती पटकन दिसून येतं. हातावरती जरा बारकाईने बघावं लागतं. पण थ्रिप्स असतं ना, थ्रिप्स ते एकदम व्हाईट कलरचं असतं आणि आपली स्क्रीन आणि त्या थ्रिप्स ही स्किन ही एक मिळतं. त्याच्यामुळे आपल्याला हातावरती समजत नाही. आणि मोबाईलची स्क्रीन आहे ना, ती एकदम ब्लॅक आहे. त्याच्यावरती जर आलेलं जे पण पडतं ते आपल्याला झटकन ओळखता येतं, लगेच लक्षात येतं की काय काय कुठले कुठले तुटतं. त्या पद्धतीने आपण दुकानामध्ये जाऊन त्या प्रकारची औषधं घेतो. मग तो थ्रिप्स आहे, तुडतुड आहे, कीड आहे, अशा प्रकारच्या मग आम्ही त्यांच्याकडनं औषधं घेतो आणि मग त्या फवारण्या चालू करतो. फवारणी केली की 2 दिवसामध्ये त्याचा फिनिश होतं. आता तुम्ही रत्नागिरीवरून रुणमध्ये आलात, म्हणजे तालुका लांजा, त्याचबरोबर राजापूर तालुका पण जवळच आहे, त्याच्या मध्यभागी आपण आहोत, साटवली जवळ. तर आता काही मंडळींनी तुम्हाला बाहेर बोलवलं की सातारा, सांगली, आपल्या कोकणामध्ये देवगड, मालवण, त्याचबरोबर दापोली या साईडला, तर तुम्ही जाल का तिकडे? आपण जातो. ऑलरेडी आपलं तिकडे प्लॉट्स आहेत सगळीकडे. आपण सगळीकडे ह्या पद्धतीने गेल्या अनेक वर्षांमध्ये प्रत्येकाकडे काही ना काही कामही करतोच आहोत. गेली अनेक वर्ष जे पहिल्यापासून जे शेतकरी जो आपल्या पद्धतीमध्ये आला तो कायम आपल्याला सोडून जात नाही, कारण आपली ही सिस्टीम तो फॉलो करतो की जेणेकरून त्याला खूप त्यातनं फायदा मिळतो. आणि दर 1-2 वर्षानंतर आपण त्याच्यात काहीतरी चेंजेस, म्हणजे पॉझिटिव्ह काहीतरी किंवा ॲडव्हान्स काहीतरी आपण त्याच्यात अजून काहीतरी करत असतो आणि त्यामुळे शेतकऱ्याला खूप फायदा होतो. आता आंब्यामध्ये तुम्ही प्रूनिंग करताय, सेम प्रोसेस. आता माझ्याकडे काजूची झाडं भरपूर आहेत, तर मला काजूमध्ये पण पाहिजे तर करून मिळेल? हो, आपल्याला हे काजूमध्येही आपण करतो. एक आपण तुमच्या माध्यमातून आपण एक नेक्स्ट, आता यावर्षी सीझन ऑलरेडी संपला आहे म्हणजे आपल्या प्रूनिंगसाठीचा. आता काजू बी व्हायला सुरुवात झाली आहे किंवा मोहर येतो आहे, सगळा प्रोसेस आहे. तर आपण नेक्स्ट इयरला काजूसाठीचा म्हणून जसं आपण आंब्याचं सगळं बनवतो आहे तसं आपण काजूमध्ये पण पुढच्या वर्षीला 2 टप्प्यामध्ये काजूवरती पण व्हिडिओ बनवूया. त्याच्यामध्ये सुद्धा जेवढं आपण काजूमध्ये प्रूनिंग चांगलं करू किंवा त्याची सप्टेंबर ऑक्टोबरपासून तिथे आपण जेव्हा काम सुरू करू तेव्हा झाडाची पण वाढ खूप चांगली करून घेऊ, प्लस उत्पन्नही अधिक कसं चांगलं येईल याही दृष्टीने आपण त्या प्रूनिंगच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोचू. आणि त्याचबरोबर जो कीड लागला असतो त्याबद्दल पण पूर्ण माहिती मिळेल. आपण सगळं त्या ह्याच्यामध्ये त्याचा 2-3 टप्प्यामध्ये आपण त्याचे व्हिडिओ नेक्स्ट इयरला आपण नक्की बनवूया. तो काढून टाक. ज्या वेली आहेत, ज्या जमिनीकडे बघतात त्या पण आपण काढून टाकतो. फांद्यांच्या ज्या वेलवर्गीय वाढ होते तेही आपण काढून टाकतो. याला फ्रूट सेटिंग इथे एक आहे फळ, त्यामुळे आपण हे काढणार नाही. हे बघा, हे बघा
याच्यामध्ये बारीक एकदम दिसतोय ना, तो थ्रिप्स आहे ना, तो एकदम बारीक आहे, तो एकदम बारीक आहे. याला काय नाही. म्हणजे एवढी फवारणी करून सुद्धा हे बघा चालतोय बघा. आणि हा इथे हे काढून टाक. आणि एकाचे अनेक होऊ शकतात. हा टिकला. ह्याच्यात काय नाही वर्षात. हा जो आहे हा फ्रेश मोहर आहे. कुठला? हा जो आलाय हा पूर्ण डबल फ्रेश आहे. हा डबल फुटीतला मोहर नाहीये. हा म्हणजे जे रीफ लावणे आपण मगातपासून जे बघतो त्यातला नाही. हे टाळीला आत्ताच आलाय नुकताच. हा बघा इथनं ही जुनी टाळी हा. आहे मॅच्युअर, म्हणजे ती काळी झालेली. काळी झालेली. त्यातनं हे येऊन हे बघा इथे आली आणि त्यातनं हा मोहर आला. ओके. याला फ्रूट सेटिंग पण झालेलं आहे. टिकेल यातलं काही ना काही. हा ठेवून देणार. त्यामुळे हा रिफ्लावरिंग मधला मोहर नाही. रिफ्लावरिंग नाहीये हे. म्हणजे हार हाय होऊ शकतो. हा फ्रेश मोहर आहे. हा फ्रेश मोहर आहे. ओके. हा पण फ्रेश मोहर आहे. हा जो आहे हा पण हा अगोदर आला, हा नंतर आला, एवढाच विषय. हा सुद्धा रिफ्लावरिंग वाला नाही. हा सुद्धा फ्रूट सेटिंग चांगलं आहे ह्याच्यामध्ये. जेवढी काळजी घेईल तेवढं चांगलं आहे. अधिक फक्त वांदर जे आहेत म्हणजे माकडांपासून जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. ते आता सगळीकडे कोकणात काय काय कुठेही वानरांचा त्रास हा आहे. त्याला काय आपण पर्याय काही नाही. राखण करणे आणि त्यांना हाकवणे एवढाच आपण करू शकतो. ह्या सगळ्यात आपण ज्या काढल्या मोहरातल्या त्या ह्या सगळ्या कण्या आहेत. वाटाणा साईज, त्याच्या मूग साईज. आणि ह्या मोहरामध्ये साधारण काबुली चणा किंवा त्या दरम्यान शेंगदाणा साईज त्या मोहरावर आपण ठेवलेल्या आहेत. त्याचीच वाढ करून घेणार आणि त्याच आपण टिकवण्यासाठी स्फुरत पोटॅशवालं म्हणजे जसं आपण रसदा म्हटलं किंवा काय तर असं वापरून त्याचं वाढ चांगली करून घेऊ या टाईपमध्ये. आता इथे पण हा जर आपण बघितलं तर ह्याच पद्धतीचे इथे पण आहेत. हेच साईज. हे आपण जर काढून टाकले सगळे हे तर हे आहे इथे काय हे चांगले राहतील. कारण हे पडणार आणि हे काय होतं नंतर हे बघा आता ही जशी इथे ही पिवळी पडायला लागली तसं नंतरच्या पुढच्या टप्प्यात जसे जसे पुढे दिवस जातील तसं हे पण पिवळं होऊन जातं. टोकावरची जी इथे पुंजक्याने आलेली जी असते ती टिकत नाही. ती नंतर पडूनच जाते. त्यापेक्षा जर तिला वेळीच काढून टाकलं तर जी चांगली आहे तीच डेव्हलपमेंट वाढ चांगली मिळेल.